विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर सेकंड सेमिस्टर 3 न्यूमेरिकल टेक्निक्स. आजच्या लेक्चरला आपण न्यूटन रॅप्सन मेथड टू फाइंड अप्रॉक्सिमेट रूट ऑफ ए इक्वेशन या टाइपचं एक एक्झाम्पल बघतो. एक्झाम्पल असं आहे, फाइंड अप्रॉक्सिमेट रूट ऑफ द इक्वेशन x⁴ - x - 10 = 0 बाय न्यूटन रॅप्सन मेथड. ओके, आता ह्याचं सोल्युशन आपल्याला घ्यायचं आहे. मित्रांनो, जे इक्वेशन दिलं त्याला fx मानायचं. सो fx = काय येणार, x⁴ - x - 10. हे आम्हाला इक्वेशन दिलं. हे बघ, तेच आपण fx म्हणून लिहिलं. त्यानंतर याचं डेरिव्हेटिव्ह काढायला लागतं. न्यूटन रॅप्सन मेथडमध्ये fxचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतं. fx आहे x⁴ - x - 10. मग याचं डेरिव्हेटिव्ह x⁴ चं डेरिव्हेटिव्ह आम्हाला माहिती. हा 4 समोर येणार आणि पॉवर 1 न कमी होणार. 4 च्या ऐवजी क्यूब. आता -x याचं डेरिव्हेटिव्ह येणार -1. 10 ही संख्या कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळे कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं, म्हणून मी ते लिहिलंच नाही. अशा रीतीनं f' काय झाला, 4x³ - 1. आता मित्रांनो, f(1) ही 1 मी माझ्या मनानं किंमत घेतली, ती फंक्शन मध्ये ठेवली. जिथं जिथं x तिथं तिथं मी 1 ठेवला. 1 चा 4 घात 1च होतो. -1 - 10. आता +1 - 1 जर कट झाले तर हा -10 ॲज इट इज राहतो. अशा रीतीनं मी f(1) ही किंमत ठेवली फंक्शन मध्ये, तर किंमत आली -10. आता 1 च्या पुढे मी आलो 2. परत फंक्शन मध्ये मी 2 ही किंमत ठेवली. जिथं जिथं x तिथं तिथं 2 ठेवला. x चा 4 घात म्हणजे 2 चा 4 घात -x, x म्हणजे 2, हा -10. 2 चा 4 घात 16 होतो आणि ही ऍडिशन -12 येते. 16 - 12 4. आता मित्रांनो, f(1) च्या किमतीकडे बघा आणि f(2) च्या किमतीकडे बघा. यापैकी कोणती संख्या 0 ला जवळ आहे हे बघावं लागतं. तर -10 हा 0 पासून खूप लांब आहे, पण 4 हा 0 च्या जवळ आहे. ॲज कम्पेअर्ड टू -10, 4 हा नियरर टू 0 आणि म्हणून ती किंमत कशामुळे आली, 2 मुळे. म्हणून आपण काय म्हणतो माहिती का, नोट f(2) = 4 आलंय, इज नियर टू 0. देअरफॉर इनिशियल व्हॅल्यू x0 आपण किती घ्यायची, 2. ओके, जी किंमत तुम्ही भरली x ची ती इनिशियल व्हॅल्यू म्हणून घ्यायची. तर न्यूटन रॅप्सन मेथडमध्ये इनिशियल व्हॅल्यू काढायची असते. कधी कधी देतात, पण नाही दिली तर अशा पद्धतीने काढावी लागते. ओके, मग आता ही किंमत मूळ फंक्शन मध्ये ठेवा आणि ती f' मध्ये पण ठेवून किंमत काढा. तर f(x0) हे तुला काढायचं, म्हणजे f(x0) ची किंमत तर 2 आहे, f(2) काढायचं. हो, आपण मगाशीच काढलं होतं, ती 4 आली होती, म्हणून मी डायरेक्ट लिहिलं 4. आता f'(x0) काढायचा, म्हणजे f'(2) काढायचा. x0 तर 2 आहे ना, म्हणून 2 काढायचा. f' मध्ये जिथं जिथं x आहे तिथं तिथं 2 ठेवा. हा 4 तर बाहेर राहील. 2 चा क्यूब -1. आता 2 चा क्यूब होतो 8. 8 4 जा होतात 32. त्यातनं 1 गेला तर उरतात 31. अशा रीतीनं f'(x0) ची किंमत आली 31. आता आपण न्यूटन रॅप्सनचा फॉर्म्युला बघूया. तो असा आहे, x(i + 1) = xi - f(xi) / f'(xi). आणि हे जे i आहे, i ची व्हॅल्यू 0 पासून सुरू होते. 0 1 2 3 असे पुढे पुढे वाढते. जसजसं आपण इटरेशन वाढवत जातो तसतसं आय ची किंमत आपण एक एकने वाढवत जातो. ओके, आता सुरुवातीला आपण फर्स्ट इटरेशन मध्ये आय ची किंमत 0 घेणार, म्हणून मी तसं लिहिलंय. फर्स्ट इटरेशन
आय इज इक्वल टू 0. आता या फॉर्म्युल्यात मी जर आय ची किंमत 0 लिहिली तर फर्स्ट इटरेशनसाठी मला काय लिहावं लागेल माहिती का? 0 + 1 म्हणजेच 1. म्हणजे x1 इज इक्वल टू आय ची किंमत 0 आहे म्हणजे x0 मायनस f ऑफ x0 अपॉन f डॅश x0. ओके. आणि x0 तर 2 आहे हे तुला माहिती आहे. सो x1 इज इक्वल टू x0 मायनस f ऑफ x0 अपॉन f डॅश x0. आता भरा किमती. x0 किती आहे? 2 मायनस f ऑफ x0 किती आहे? 4. f डॅश x0 किती आहे? 31. आता सर्वप्रथम हा भागाकार करून घ्या. म्हणून हा 2 मी जसाच्या तसा लिहिला. आता हा भागाकार करतो. कॅल्सिनच करायचंय. 4 डिवायडेड बाय 31 ते येतं 0.1290. आपण फक्त 4 डेसिमल प्लेसेस घेऊ. 0.1290. ओके. म्हणून हा भागाकार मी लिहिला 0.1290. आता ही सबट्रॅक्शन मी जेव्हा केली कॅल्सीच्या साह्यानेच करा ती येते 1.871. म्हणजे x1 ची किंमत आली 1.871. ठीक आहे. आता या x1 ची किंमत फंक्शन मध्ये ठेवा. त्यानंतर f डॅश x मध्ये ठेवा. तर f ऑफ x1 म्हणजेच f ऑफ 1.871 म्हणजे 1.871 चा 4th घात मायनस 1.871 मायनस 10. हे मूळ फंक्शन मध्ये जिथे जिथे मला x दिसला तिथे तिथे मी x1 ची किंमत ठेवली. आता याला मी सोडवणार. हे सगळं कॅल्सीनं सोडवा. बघ आता 1.871 रेस टू 4 मायनस x म्हणजे 1.871 आणि मायनस 10. ओके. किती येत आहे? 0.3834. 4 आकडे बघा. 3834. ओके. f ऑफ x1 ची किंमत आली 0.3834. मग आता f डॅश x1 काढू. म्हणजे f डॅश 1.871. जिथे जिथं x तिथे तिथं 1.871 लिहिला तर f डॅश x होतो 4 इंटू x क्यूब. x क्यूब म्हणजे x1 चा क्यूब म्हणजेच 1.87 चा क्यूब मायनस 1. हे कॅल्सीनं सोडवतोय मी. 4 इंटू 1.871 रेस टू 3 मायनस 1. याला सोडवलं ते आलं 25.1987. म्हणून f डॅश x1 आलं 25.1987. ओके. आता मग सेकंड इटरेशन आपण घेऊ. सेकंड इटरेशन मध्ये आय ची किंमत 1 घ्यायची आम्हाला. मग x2 इज इक्वल टू x1 मायनस f ऑफ x1 अपॉन f डॅश x1 असा तो फॉर्म्युला तयार होईल जर तुम्ही आय ची किंमत 1 घेतली तर. कारण सेकंड इटरेशन मध्ये आय ची किंमत 1 घ्यायची. फॉर्म्युला असा बनला. x1 ची किंमत आहे 1.871 मायनस f डॅश x1 आहे 0.3834 अपॉन 25.1987. आता आपण हा भागाकार करून बघणार. बघा 0.3834 डिवायडेड बाय 25.1987. ओके. ही संख्या येते 0.0152. 4 फिगर घ्यायच्या. 0.0152. ओके. म्हणून x1 काय आला 1.87 मायनस हा भागाकार आला 0.0152. मग ही सबट्रॅक्शन जर केली तर ती इतकी येते. याचा अर्थ x2 ची किंमत मिळते
1.8558. मग ही किंमत फंक्शनमध्ये ठेवा आणि डेरिव्हेटिव्हमध्ये पण ठेवा. x2 ची किंमत जर मी 1.8558 ठेवली तर 1.8558 चा फोर्थ घात मायनस 1.8558 मायनस 10. याला मी सोडून बघतो किती येतं बघतो. 1.8558 रेज टू 4 मायनस 1.8558 मायनस 10. इथं एंडला लिहिलंय 10 रेज टू मायनस 0.3. आता याचा अर्थ काय घ्यायचा माहिती का? मायनस 0.3 म्हणजे 3 झिरो तुम्ही सुरुवातीला द्या आणि एका झिरो नंतर पॉइंट द्या. हे निगेटिव्ह साइन हे दाखवतं की ते झिरो इकडे लिहायचे सुरुवातीला. ओके, मग आता सुरुवातीला जर लिहिलं मी 0.00 3 झिरो लिहिले 5 2 एवढंच मी लिहिणार कारण झाले 4 फिगर. पुढचे हे ड्रॉप केले मी 0.0052. ओके, सो f ऑफ x2 आला बघ 0.0052. मग f'(x2) काढायचा. परत जिथं x तिथं तुला 1.8558 टाकायचं म्हणजे 4 इंटू 1.8558 चा क्यूब मायनस 1. 4 इंटू 1.8558 रेज टू 3 मायनस 1. याला सोडवलं. ओके, 4 आकडे बघायचे आपल्याला डेसिमलचे 56 54. म्हणून f'(x2) मी लिहिला 24.5654. आता थर्ड इटरेशनला मी सुरुवात करतो. थर्ड इटरेशन म्हणजे आय ची किंमत 2 घ्यायची असते. ओके, तर मी आय ची किंमत 2 घेतली तर आय म्हणजे 2 प्लस 1 म्हणजे 3. सो x3 इज इक्वल टू x2 मायनस f ऑफ x2 अपॉन f'(x2). हे सगळे किमती आहेत तुझ्याकडे. x2 आहे 1.8558 मायनस f ऑफ x2 आलं होतं 0.0052 अपॉन f'(x2) आलं होतं 24.5654. मग आता हा भागाकार पहिल्यांदा करून बघ. तोपर्यंत हे तसंच ठेव 1.8558 मायनस हे मायनस हा भागाकार जर केला तर तो किती येतो बघ 0.0052 डिवायडेड बाय 24.5654. परत 2.116 हे जे इथे लिहिले त्यांनी मायनस 0.4. हे 0.4 असं सांगतं तेही मायनस की सुरुवातीला 4 झिरो द्या, मग एका घरानंतर पॉइंट द्या आणि त्याच्या पुढे या संख्या द्या. सुरुवातीला 4 झिरो, नेहमी एका झिरो नंतर पॉइंट आणि पुढे हे. मग आता 4 झिरो लिहिले, एका झिरो नंतर पॉइंट दिला तर पॉइंटच्या पुढे 3 झिरो आले म्हणून फक्त एकच संख्या आपल्याला ही लिहावी लागेल तर 4 डेसिमल पॉइंट होते. म्हणून हे मी कसं लिहितो बघ 0.0002. आता हे सबट्रॅक्शन जर मी केली तर ती येते 1.8556. ही सबट्रॅक्शन. x3 ची किंमत झाली बघ 1.8556. मग f ऑफ x3 काढायचे तुला. f ऑफ x3 म्हणजे f ऑफ 1.8556. जिथे जिथे x मूळ फंक्शन मध्ये तिथे तिथे 1.8556 ठेवल्यानंतर याला सोडवलं तर इतकं उत्तर येतं 1.8556 रेज टू 4 मायनस 1.8558
85 56 मायनस 10. ह्याला सोडवल्यानंतर मला ही संख्या मिळाली. इथं लिहिलंय 10 रेस्ट टू मायनस 0.4. याचा अर्थ काय माहिती का? सुरुवातीला 4 झिरो द्या. हे निगेटिव्ह साईन हे सांगतं की हे 4 झिरो सुरुवातीला द्या आणि नंतर या संख्या लिहा. एका झिरो नंतर पॉइंट द्यायचा. म्हणून हेच आपण कसं लिहू? हा 3 लिहायचा आपल्याला. हे सुरुवातीला 4 झिरो दिले, एका झिरो नंतर मी पॉइंट दिला आणि पुढची संख्या मी 3 लिहिली. ओके, याचा अर्थ असा झाला एफ ऑफ x3 आला 0.0003. मग आता तुला एफ डॅश x3 काढायचा. म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये जिथे जिथं एक्स दिसेल तिथं 1.8556 लिहिला तर ते असं होणार 4 into 1.8556 raised to 3 minus 1. ह्याला मी सोडवलं तर ते येतं 24 55 71. बघून घे. 4 into 1.85 56 raised to 3 minus 1, that is equal to 24.5571. Okay, 24.5571. 24.5571 ही झाली एफ डॅश एक्स ची किंमत. मग आता फोर्थ इटरेशनला आपण सुरुवात करू. तिथं आय ची किंमत 3 घ्यावी लागते. म्हणून फॉर्म्युला असा होईल x4 इज इक्वल टू x3 मायनस एफ ऑफ x3 अपॉन एफ डॅश x3. किमती भरल्या. याची किंमत आहे 1.8556 मायनस याची किंमत 0.0003. एफ डॅश एक्स ची किंमत 24.5571. हा भागाकार मी केला तर तो इतका आला 0.00001. 0.0003 divided by 24.5571 आणि ते येतं इथं आहे 10 रेज टू मायनस 0.5. म्हणजे सुरुवातीला 5 झिरो द्या आणि मग या संख्या लिहायला सुरुवात करा. तर मी फक्त 1 लिहिणार. ओके, बघ 5 झिरो द्यायचे. पहिला झिरो लिहिला, पॉइंट दिला, आता पुढे 4 झिरो लिहिले आणि पुढची संख्या मी 1 लिहिली. ही सबट्रॅक्शन मी केली ना तर ती इतकी आली 1.8555 आता मित्रांनो आम्हाला 4 डेसिमल प्लेसेस जर ठेवायचे तर ही संख्या कट करावी लागेल. ही जर कट केली तर यात एक ऍड करावा लागतो. म्हणजे 5 च्या ऐवजी होणार 6. म्हणजे x4 ची किंमत अंदाजे काय झाली 1.8556. आता तुम्ही पाहिलं की x3 ची किंमत सुद्धा तितकीच आली होती 1.8556 चालते. आता हीच किंमत आम्हाला जर परत मिळते x4 च्या रूपात तर पुढे जायचंच कशाला? मग आपण कसं लिहिणार? ॲज x3 इज इक्वल टू x4 देअरफॉर वी स्टॉप हिअर. म्हणजे x3 ची आणि x4 ची किंमत जर सारखीच येते तर आपण इथे थांबणार. अँड देअरफॉर द अप्रॉक्सिमेट रूट ऑफ द इक्वेशन x रेज टू 4 मायनस x मायनस 10 इज 1.8556. तर मित्रांनो आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.